नमस्कार, जय महाराष्ट्र। या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते। थेट शिंदेगडातून शिंदेगडाला सर्वात मोठं खिंडार पडण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय काल सर्वात मोठा प्रवेश। यापुढे देखील शिंदेगडाला मोठे धक्क्यावर धक्के देण्याची शक्यता। काल शिंदेंच्या मेळाव्याला होते 2 आमदार गैरहजर। मित्रांनो, जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरेंनी ठाण्यातून मीरा भाईंदरच्या भागातून शिंदेगडाला मोठा धक्का देत बहुतांश जवळजवळ 3 ते 3.5 हजार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला असतानाच काल मेळावा झाला। या शिवसेनेच्या अंधेरीतील मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। याच वेळी मात्र शिंदेगडाच्या आमदारांची तिथे नाराजी स्पष्ट जाणवली। तानाजी सावंत ज्यांना आरोग्य मंत्रिपद होते, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं मंत्रिपद न दिल्याने ते प्रचंड नाराज होते। त्यांनी आपली नाराजी काल मेळाव्याला शिंदेगडाच्या मेळाव्याला न येता दाखवली। त्यामुळे ते आगामी काळामध्ये भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे। यामुळे तानाजी सावंत आगामी काळात शिंदेंना सोडचिठ्ठी देऊन भाजपने प्रवेश करणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत खूप मोठे प्रवेश होत असताना दुसरे आमदार शिंदेगडाचे अब्दुल सत्तार हे देखील प्रचंड नाराज होते आणि त्यांची देखील नाराजी काल शिंदेगडाच्या मेळाव्याला आपल्याला जाणवली। ते देखील काल मुंबईत शिंदेगडाच्या मेळाव्याला हजर राहिले नाहीत। ते माजी मंत्री होते, त्यांना मंत्रिपदावरून काढल्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्यामुळे ते देखील शिंदेंवरती नाराज असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती आणि काल त्यांनी आपली नाराजी प्रचंडपणे दाखवली आणि काल ते सभेला आले नसल्यामुळे ते देखील आगामी काळामध्ये सोडचिठ्ठी देणार अशी भूमिका सध्या दिली जात आहे। त्यामुळे हे दोन तानाजी सावंत आणि इकडे अब्दुल सत्तार या दोघांची नावं सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे भाजप शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करण्यास व्यस्त आहे का, संपूर्ण शिंदेगड फोडून पुन्हा एकदा भाजप आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे का, या देखील चर्चा सध्या सगळीकडे सुरू झाल्या आहेत। दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये काल सभा घेत असताना सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या बहुतांश भागातून विविध शाखा प्रमुख आणि भाजपच्या तसेच काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंची बाजू मात्र भक्कम झाल्याचं चित्र काल आपल्याला कालच्या पक्षप्रवेशावरून दिसून आलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या महापालिका निवडणुकीचं रणशिंग कालच्या सभेतून फुंकल्याचं जाहीर झालंय। आगामी काळामध्ये मुंबईत उद्धव ठाकरे महापालिका स्वबळावरती लढणार हा देखील नारा त्यांनी अप्रत्यक्षपणे दिलाय। आगामी काळात नेमकं काय घडतं हे पाहावं लागेल। मात्र उद्धव ठाकरे आक्रमकरित्या भाजपवरती तुटून पडले हे मात्र निश्चित। मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट करून दिल्याने राज्याच्या राजकारणात खूप मोठी चर्चा सुरू झाली। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, उद्धव ठाकरे मुंबई महापालिका जिंकतील का? प्रतिक्रिया द्या।